रोझवा परिसरातील दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मृतदेह नदीतून वाहून नेण्याच्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या व्यथा यांची दखल घेत स्थानिक गावकऱ्यांना दिलासा मिळणार असून स्मशानभूमी व पुलासाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शनिवारी दिनांक 24 रोजी दुपारी खात्री रेवद्या तडवी या 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेण्याच्या वेळी नदीला प्रचंड पूर आल्यामुळे ग्रामस्थ अडचणीत सापडले. जवळपास 2 तास मृतदेह नदीकाठी थांबावा लागला. शेवटी ग्रामस्थांनी दोरखंडासह जीव धोक्यात घालून नदी पार केली. हा हृदयद्रावक प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले. रोझव्यात स्वतंत्र स्मशानभूमी नसल्यामुळे प्रत्येक वेळी नदी पार करावी लागते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात त्रास कमी जाणवतो, मात्र पावसाळ्यात परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करते. मृत व्यक्तीच्या शेवटच्या यात्रेला सन्मानाने निरोप देता येत नाही, ही ग्रामस्थांची मोठी खंत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन वसावे आणि सरपंच सौ सपना दारासिंग वसावे ग्रामस्थांसह प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित झाली असून पुलाचे काम बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यास गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्याशी संवाद साधून पर्यायी जागा उपलब्ध करून स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट केले. याशिवाय नदी नाले प्रभावित गावांसाठी साखवा पूल उभारण्यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करून प्रशासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही आमदार पाडवी यांनी सांगितले.